नमस्कार, मी वैद्य हनुमंत भोरे संजीवनी वनस्पती बेटावर आज इथं आलेलो आहे। आज या संजीवनी वनस्पती बेटावर पळस या वृक्षाचा आणि त्याच्यापासून येणारे फळ असो फूल असो याचा उपयोग कशा पद्धतीने आणि कसा केला जातो आणि कुण्या कुण्या आजारावर केला जातो याची माहिती मी आपल्याला देत आहे। पळसाच्या मुळीपासून आपण सुरुवात करू। ज्या महिलांना संतती होत नाही अशासाठी पळसाचे मूल तर पुष्य नक्षत्रावर रविवार पुष्य नक्षत्रावर जर आणलं आणि दुधामध्ये जर खाऊ जर घातलं महिलेला तर मुलगा होतो। परत या पळसाच्या फुलाचा उपयोग असा केला जातो की ज्यांना सोरियासिस आजार आहे, मूतखडा आहे, ज्यांना त्वचा आजार आहे किंवा ज्यांना गरमी आहे, भूक लागत नाहीये, पोट साफ होत नाहीये, आल्सर असेल, किडनी मधला स्टोन असेल, या सर्व आजारावर याचा उपयोग केला जातो। या पळसाच्या बियाचा ज्याला गचकरण आहे, ज्याला इसबगोल आहे, शरीराला खाज येते, त्या पळसाचे बी लिंबाच्या रसामध्ये जर लावलं तर ते खाज गचकरण कमी होतं। या पळसाच्या पानावर जर आपण जर जेवण जर केला तरी सुद्धा आपल्याला ते फायदेशीर आहे, उपयोगाचं आहे। म्हणजे आपली भूक वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीरामधील कर्मी मारण्यासाठी सुद्धा त्या पळसाच्या पानावर आपण जर जेवण केला तर त्याचा सुद्धा उपयोग होतो। असे हे गुणकारी पळस या संजीवनी वनस्पती बेटावरच आहे आणि इथं आलेला आहोत। तरी बऱ्याचशा आजारावर, आणखी खूप आजार आहेत, बऱ्याचशा आजारावर कमीत कमी 15 आजारावर या पळसाच्या फुलाचा उपयोग केला जातो। तरी ज्यांना कुणाला मिळत नसेल त्यांनी कृपया संपर्क साधावा। धन्यवाद।